अमितचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले होते. तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता. त्याने नोकरी करत करत पुढचं शिक्षण करण्याचा विचार केला. तो हजरजबाबी होता आणि हुशारसुद्धा. त्याने त्याच्या बळावर मुलाखतीत सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. तो नोकरीवर रुजू झाला. काही दिवसातच तो मेहनतीच्या जोरावर साहेबांचा खासमखास बनला. शांत स्वभावाचा मुलगा, कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही. त्याच्या स्वभावामुळे काही दिवसातच अमित लोकप्रिय झाला. खरं तर तो जास्त बोलायचा पण नाही, पण सतत प्रत्येकाच्या मदतीला तत्पर असायचा. ही त्याची खासियत होती. मदत करताना तो ह्या कानाची खबर त्या कानाला लागू देत नव्हता. तो वेगळाच होता. त्याच्या मनमिळावू स्वभावामुळे तो काही दिवसातच ऑफिसमध्ये प्रसिद्ध झाला. अगदी 6 महिन्यात बॉसने त्याला प्रमोशन दिलं. पण बोलतात ना की जसजशी प्रगती होते तसतसं जळणाऱ्यांची संख्या वाढत जाते. अगदी तसेच अमितसोबत झाले. आता त्याच्याबरोबरचे सहकारी त्याला टोमणे मारायला लागले होते. सर्वांना वाटायचे की अमितने वशिला लावून नोकरी मिळवली आहे, पण तसे नव्हते. आज जेही मिळवले होते ते मेहनतीच्या जोरावर. अमितला जाणवत होते त्या लोकांची कुजबूज, पण तरीही तो शांत होता. त्याने प्रमोशनच्या आनंदात घरी पार्टी दिली होती. सर्व सहकाऱ्यांना बोलावले होते. सर्व आले होते. ते कलिगसुद्धा जे त्याच्या पाठी कुजबूज करायचे. अमितने सर्वांसाठी छान खाण्याची सोय केली. अमित निर्व्यसनी होता. पार्टी मात्र रंगात आली होती. एक राकेश नावाचा सहकारी तर त्याच्यावर फार जळायचा, कारण तो अमितच्या आधी जॉईन झाला होता. तरीसुद्धा त्याची बढती झाली नव्हती. अमितला तो नशेतच बोलला, "बरं आहे बाबा तुझं, तुला सहज भेटलं प्रमोशन. मी तुझ्या आधी येऊनसुद्धा वाट बघतोय. नशीबवान आहेस तू, नशीबवान आहेस तू." हे ऐकताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं. खूप भावनिक झाला तो. अमितला आज सर्वांना काहीतरी सांगायचं होतं. तो बोलू लागला, "अटेन्शन प्लीज. आज काहीतरी मला सांगायचे आहे." सर्वजण उत्सुक झाले, खास करून ते सहकारी जे त्याच्यावर खार खाऊन होते. आपापसात कुजबुजायला लागले. कान टवकारून ऐकायला लागले. अमितने बोलायला सुरुवात केली, "मित्रांनो, आज मला काहीतरी तुम्हा सर्वांसोबत शेअर करायचे आहे. तुम्ही सर्व माझ्या आनंदात सामील झाला त्याबद्दल आपले सर्वांचे खूप आभार. खरं तर मला व्यक्त व्हायला आवडत नाही, पण राकेश मला आत्ताच बोलला, नशीबवान आहेस तू म्हणून. माहीत आहे का? पण आज खरंच बोलावंसं वाटलं. मी खरंच नशीबवान आहे. मी अशा समृद्ध परिवारात जन्माला आलो, जिथे आई, बाबा, आजोबा, आजी, मी आणि माझी छोटी बहीण होती. माझे वडील उच्च शिक्षित होते. माझा जन्म झाला तेव्हा माझ्या वडिलांनी लगेच माझ्या गळ्यात सोन्याची चैन बनवून घातली. सर्वांना खूप आनंद झाला होता. आजही माझ्या गळ्यात माझ्या वडिलांची ती प्रेमळ भेट आहे. मी खूप आनंदी होतो माझ्या सुखी परिवारासोबत. मी शाळेत खूप हुशार होतो. माझी आईसुद्धा खूप शिकलेली होती. काही प्रोजेक्ट वगैरे असेल तर ती बनवून द्यायची. पहिला क्रमांक कधी चुकला नाही. शाळेतल्या शिक्षकांचा मी लाडका होतो. दिवस असेच जात होते. काळाने माझ्या पुढे वेगळेच काहीतरी वाढून ठेवले होते. मी 5वीला होतो तेव्हा माझी आई कॅन्सरने मरण पावली. लहान वयात आईच्या प्रेमाला मुकलो. आई गेल्यावर खूप रडू यायचं, पण लहान बहिणीसाठी माझ्यात बळ आलं. पुन्हा जगू लागलो. आईशिवाय जगणे म्हणजे फार कठीण होते, पण जगत होतो आम्ही. आई गेल्यावर 2 वर्षांनी बाबा पण आजारी पडले आणि तेही आम्हाला सोडून गेले. माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. आई आधीच गेली होती सोडून. बाबांचा आधार होता, पण आता बाबा पण गेले. त्या धक्क्यातून सावरत नाही तोच माझी आजी पण गेली. मी खूप एकटा पडलो. मी, माझी छोटी बहीण आणि आजोबा, आमच्या तिघांचं जग होतं. ह्या कटू अनुभवाने मला वेळेच्या आधीच मोठं केलं. मी बालपण जगलोच नाही. खूप काही शिकलो, स्वावलंबी बनलो. आजोबा आणि छोट्या बहिणीसोबत गाडी रुळावर आली होती.
चला, कमीत कमी रक्ताची बहीण तर होती, पण छोट्या बहिणीला सुद्धा एका आजाराने माझ्यापासून हिरावून घेतलं. त्याने रुमालाने अश्रू टिपले आणि पुढे बोलू लागला. आता काय उरलं होतं आयुष्यात? कशासाठी मी जगायचं हा प्रश्न पडत होता. मी खूप कमजोर झालो होतो. मला फक्त आता आजोबांचा सहारा होता. लाचार झालो होतो. माझ्या माणसांना परत आणणे माझ्या हातात नव्हते. कितीही दुःख आलं तरी एकटंच सहन करत राहिलो. एकटेपणाचं विक्राळ रूप मी जळून अनुभवलं आणि अनुभवत आहे. ते कोणाच्याही वाट्याला नको अशी मी देवाकडे रोज प्रार्थना करतो. मी माझं मन लावून शिक्षण पूर्ण केलं. सर्व व्यसनांपासून दूर राहिलो, कारण मला माझे आयुष्य सुंदर जगायचे होते. आता माझ्या आयुष्याचं लक्ष फक्त परोपकारावर आहे. जर माझ्यामुळे कोणाची मदत होत असेल तर त्यात मला समाधान आहे. माझ्यामुळे एखाद्याला आनंद होतो तेव्हा माझ्या मनालाही खूप आनंद होतो. माझ्या आयुष्यात आता गमावण्यासारखं काहीच उरलं नाही. मी सर्वच गमावले आहे. अगदी मी जेव्हा परीक्षेत उत्तीर्ण झालो तेव्हा खूप आनंद झाला. मला माझं कोणीतरी हवं होतं माझा आनंद वाटायला. पण मी कमनशिबी. माझे आजोबा त्याच वर्षी वारले आणि आज माझं प्रमोशन झालं म्हणून मी तुम्हाला बोलावले. आज पहिल्यांदा मला कोणीतरी भेटलं माझा आनंद वाटायला. खूप छान वाटतंय. या आयुष्याने मला एकच शिकवलं, आयुष्यात कधीही काहीही होऊ शकतं. जीवन आहे तोपर्यंत आपल्या माणसांबरोबर छान जगा. सुख दुःख वाटून घ्या. जर जमलं तर निस्वार्थपणे गरजूंना मदत करा. ते सुख वेगळंच असतं. आहे मी नशीबवान, कारण मला जगण्याचा अर्थ समजला. अमितच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या होत्या. सगळे सहकारी त्याचा भूतकाळ ऐकून अवाक झाले होते. त्याच्या पाठीवर जसा बॉसने हात ठेवला तसं त्याला भरून आलं. त्याने बॉसला मिठी मारली. किती दिवसांनी तो मोकळा झाला होता. तिथे उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होते. प्रत्येकाचे मन भरून आले होते. त्याच्या विरोधकांना सुद्धा स्वतःच्या विचारांची लाज वाटली. अमित सारखी व्यक्ती आपल्यामध्ये आहे याचा सर्वांना अभिमान वाटला. प्रत्येकाला जाणीव झाली की ते नशीबवान आहेत, कारण सुख दुःख शेअर करायला प्रत्येकाकडे हक्काचा एक तरी माणूस होतं. आयुष्यात सहज असं काही भेटत नाही, बरोबर ना? जे अमितने आज मिळवले होते ते सहज मिळाले नव्हते. त्यासाठी त्याने अपार कष्ट केले होते. पण अमितला जो जगण्याचा अर्थ उमगला तो खूप मौल्यवान होता. खरंच नशीबवान होता तो. मित्रांनो, तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.